सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती प्रियजनांना आणि जे माझे व्ह्यूअर्स आहेत जे नॉन ख्रिश्चन्स आहेत त्यांना पण सलाम जय ख्रिस्त प्रियजनांनो. हा सुद्धा असा समय स्वर्गीय पिता परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया. जो आपला त्रेक एक परमेश्वर आहे, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो आपला त्रेक एक परमेश्वराला आपण स्तुती आराधना करूया, त्याचं वंदन करूया, त्याला साष्टांग दंडवत घालून त्याला कोटी कोटीच धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया प्रियजनांनो. आणि हा समय त्यांनी दिलेला आहे त्याचा आपण धन्यवाद करूया. आणि ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि महान नावाने मागते म्हणून तो ऐक आमेन. प्रियजनांनो, वचनाकडे आपण सुंदरसं वचन आहे. आपण एकदम छोटे होतो तेव्हापासून आपण हे वचन ऐकलेलं आहे आणि पुष्कळ जण म्हणतील काय रोज मेरी आजचं हे वचन आम्ही किती वर्षापासून ऐकतो, लहानपणापासून ऐकतो. परंतु प्रियजनांनो, आज जे मला जे गहन अर्थ त्या वचनाचा समजलेला आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही आपलं हे वचन वाचाल ना प्रियजनांनो, ऑलवेज न्यू, ऑलवेज न्यू, ऑलवेज न्यू. का ते वचन वाचण्याचा पण एक सिस्टम आहे प्रियजनांनो. कसं वचन वाचण्याआधी आपण पहिले प्रार्थना करायची 1 मिनिटाची. 1 मिनिट आपण देऊ शकतो परमेश्वराला. परमेश्वरा, हे वचन काय आहे? हे तुझं जिवंत वचन आहे. हे आमच्या जीवनासाठी, आध्यात्मिक जीवनासाठी हे अन्न पाणी आहे. आणि ते त्या एक एक छोटं जरी एक वचन आहे तरी त्याचा गहन राज, त्याला म्हणतो आपण राज, रहस्य त्याच्यामध्ये खूप दडलेला आहे प्रियजनांनो. एक एक वचनामध्ये परमेश्वराचा खूप राज दडलेला आहे. आणि तो राज उघडकीस आणण्यासाठी त्याने दिलेला जो महान असा पवित्र आत्मा आहे, जिवंत प्रेषितांच्या द्वारे जो मला आणि तुम्हाला मिळालेला आहे, तो महान असा पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. ही छोटीशी प्रार्थना आपण नेहमी केली पाहिजे प्रियजनांनो. आणि आजचं सुंदर वचन मला मार्गदर्शन केलेलं आहे प्रियजनांनो परमेश्वराने, ते म्हणजे उधळा पुत्र. उधळा पुत्राची गोष्ट सर्वांना आपल्याला ठाऊक आहे प्रियजनांनो. 2 भाऊ असतात आणि एक जो लहान असतो, ज्याला धाकटा म्हटलेला आहे मराठीत. धाकटा म्हणजे लहान. आणि तो जो छोटा मुलगा असतो तो आपल्या वडिलांकडे जातो आणि काय म्हणतो, बाबा मला जे तुमची जी संपत्ती आहे, तुमची जी मिळकत आहे, त्या सर्वांचा माझा जो हिस्सा आहे तो मला देऊन टाका. बघा प्रियजनांनो, त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला समजवलं नसेल का की बाळा, तू हे करू नको, तू हे करू नको, तू असं करू नको, तू वाईट मार्गात जाऊ नको. परंतु त्या काळात देखील त्या लेकराने ऐकलं नाही प्रियजनांनो. आजच्या डेटमध्ये पण लेकरं आई वडिलांचं ऐकत नाही प्रियजनांनो. हे मी तुम्हाला उघडकीच सांगते का, कारण ते सत्य आहे. मुलं मुली आजच्या डेटमध्ये आई वडिलांचं ऐकत नाही प्रियजनांनो. परंतु पुढे चालून त्यांना पश्चाताप होतो. जो मार्ग आहे, जो चांगला मार्ग आहे परमेश्वराचा, तो मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गाने जातात, तो म्हणजे नाशाचा मार्ग. आणि त्या नाशाच्या मार्गात जात असताना मग त्यांना पश्चाताप होतो प्रियजनांनो. आणि मग त्यांचे डोळे उघडतात आणि ते होशमध्ये येतात. वचनामध्ये हेच दिलेले प्रियजनांनो. बघा, सुंदरसं तुमच्या समोर वाचून दाखवते प्रियजनांनो. तुम्ही सर्वांनी आपापले बायबल उघडू शकता जर तुमची इच्छा आहे तर, नाही तर प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. एकदम हेडिंग पासून वाचत्या, एकदम शॉर्टकट मध्ये वाचूया. उधळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. बघा, शेअर केलं दोघांना, मोठ्याला आणि छोट्याला, दोघांचा शेअर सेम. मग कारण भांडणं नको, वडिलांना भांडणं नको. बघा प्रिय, मग फार दिवस झाले नाहीत
फार दिवस झाले नव्हते. तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. बघा, त्याचं हेडिंगच आहे उधळापुत्र. उधळापुत्र म्हणजे जे काही त्याच्या हातात त्याला दिलं त्याच्या वडिलांनी ते सगळं त्याने उधळून टाकलं. उधळून टाकलं म्हणजे त्याचा त्याने नाश केला, सगळं वायफट करून चेनबाजी केली. चेनबाजीच्या मध्ये काय काय आलेलं प्रियजनांनो बघा, पाप करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, खोटी साक्ष, शिव्या देणे, सर्व काही याच्यात आलेलं आहे. हे असा तो उधळा पुत्र तो झाला प्रियजनांनो. आणि त्याची संपत्ती जी वडिलांकडून त्याने घेतली ती काय झाली, संपा लागली. बघा, त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. बघा, जेव्हा त्याचे पैसे संपले तेव्हा काय झालं, दुष्काळ पडला त्या देशात. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. म्हणजे अडचण पडू लागली म्हणजे त्याचा अर्थ काय, सगळं काही संपलं, त्याच्याकडे काहीच नव्हतं. मग आता त्याला काम करावं लागेल. मग तो त्या देशातील एका रहिवाशात जवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा, तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. बघा, त्याने काम शोधा लागला की मला आता काम करायला पाहिजे. आणि त्या गावात त्या देशातील एका रहिवाशीकडे तो चिकटून राहिला. त्यांनी दोस्ती केली त्याच्यासाठी. आणि त्यांनी काय काम दिले त्याला बघा, डुक्कर, जे की एकदम घाण प्राणी ज्याला म्हणतो आपण, डुक्कर एकदम घाण प्राणी. कारण त्याचं जेवण काय आहे प्रियजनांनो, सर्व घाण. आपण जे पॉटी करतो ते तो खातो. म्हणजे डुक्कर हा जो प्राणी आहे सगळ्यात मात्र खालचा एकदम घाण प्राणी. आणि डुकरामध्ये परमेश्वराने ते दुष्ट सैतानाला, दुष्ट होते दुष्ट आत्मे, सैतानाला, दुष्ट आत्मे जे सैतानाचे सैन्य होते त्यांना पाठवून दिले डुकरांच्या याच्यामध्ये, झोक्यात. प्रियजनांनो, हा जो प्राणी आहे तो शेंगा खात होता. ते शेंगा त्यांचं जेवण होतं प्रियजनांनो. आणि तो खात असताना याला भूक लागली होती. कारण त्याला पोटभर जेवण नाही खायला. तरुण मुलगा, त्याला पोटभर जेवण नाही, तो काय करणार. ते शेंगा चोरून तरी मी खाऊ असं झालं त्याला. तो शेंगा खायला लागला. आणि तसंच त्या मालकाने त्याला पकडलं आणि त्याला हाकलून लावलं प्रियजनांनो. आणि बघा, पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसेल. कशी परिस्थिती आली बघा, जेव्हा तो वडिलांच्या घरून निघाला, चेनबाजी केली, सारा पैसा संपवला आणि त्याची बिकट परिस्थिती आली की त्या देशात दुष्काळ पण पडला. आणि दुष्काळामध्ये त्याचे पैसे संपले. पहिला दुष्काळ, दुसरा दुष्काळ, देशाचा दुष्काळ. आणि तिसरा म्हणजे आता कोण जेवण त्याला देणार, पोटभर जेवण नाही. तो तरुण मुलगा आहे, पोटभर जेवण नाही. तो डुकराच्या शेंगा चोरून खाव्यास त्याने प्रयत्न केला, खाव्यास निघाला. इतकी त्याला इच्छा झाली की मी खाऊ, असे त्याचे हाल झाले. कारण त्याला कोणी काही देत नसे, कोणी काही देत नव्हतं त्याला. त्यावेळेस नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर आला तो. शुद्धीवर म्हणजे शुद्धीवर येणे म्हणजे ज्याला म्हणतो आपण, आम्ही जेव्हा पेशंट लोक अनकॉन्शियस असतात आणि जेव्हा ते कॉन्शियस होतात, अरे पेशंट आपलं कॉन्शियस झालं, हा जो व्यक्ती आहे तो इतके दिवस म्हणतो ना आपण, त्याच्या पापामध्ये तो इतका गुंतला होता की तो बेशुद्ध सारखा जीवन जगला, होशमध्ये नव्हता तो. आता तो शुद्धीवर आला. बापरे प्रियजन, आता तो शुद्धीवर आला आणि त्याला समजलं, अरे बापरे, मी हे काय करू राहिलो, मी कुठे आलो. शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास, भाकरीची रेलचेल आहे, मोलकऱ्यास, मोलकरी लोक किती अन्न खातात,
माझ्या बापाच्या घरात मोलकरी लोक किती अन्न खातात, त्यांची रेलचेल असते. तर इथे भुकेने मरतोय मी. इथं भुकेने काय करत आहे? मी भुकेने मरू राहिलो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. बघा प्रियजनांनो, सुंदर ना, किती गहन अर्थ आहे त्या वचनाचा. ते स्वतः तो पहिले शुद्धीवर आला आणि तो तिने आठवण केली, माझ्या बापाच्या घरात काय मोलकरी लोक किती आयटम खातात, किती पंचपक्वान खातात, किती त्यांची रेलचेल आहे, आणि मी इथं भुकेने मरत आहे. तर मी आता उठून, म्हणजे बघा त्याच्या आत्म्याची तयारी केली. आता मी उठून पश्चाताप करणार, लीन नम्र होऊन माझ्या बापाच्या घरी जाईल आणि त्याला मी म्हणेन, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मी पाप केलेले आहे. तर मला तुझा मुलगा म्हणून नाही, तर तुझा एक मोलकरी म्हणून तरी मला तुझ्या घरात घे. प्रियजनांनो, आज समय दिलेला आहे परमेश्वराने. आज प्रभू येशू मसीहने तुम्हाला मला हा समय दिलेला आहे. प्रियजनांनो, पश्चाताप करा. प्रियजनांनो, योहान बाप्तिस्मा करणारा भर चव्हाट्यावर ओढून सांगायचा, अहो सापांच्या पिल्लांनो, पश्चाताप करा. मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण माझ्या पुढे जो येणार आहे तो पाण्याने नाही, तर पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करेल. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला त्याने दिलेला महान असा पवित्र आत्मा आहे, तो आम्हाला गप्प बसू देणार नाही. प्रियजनांनो, किती महान वचन आहे आजचं हे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, प्रत्येक जगातील व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला हे वचन लागू आहे. पश्चाताप करा, तुमचे अपराध, तुमचे पापांच्यासाठी पश्चाताप करा. हा समय दिलेला आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने हा समय त्यांनी दिलेला आहे आपल्याला, तुम्हाला मला दिलेला आहे समय. पश्चाताप करा. प्रियजनांनो, ऊर बडवा, जसं निनवे शहराने पश्चाताप केला, डोक्यात राख, शरीरात राख, गोंताट नेसून त्यांनी, गोंताट म्हणजे काय प्रियजनांनो? जी पाय पुसतो ना आपण, गोणी म्हणतो त्याला, त्या गोंताट त्यांनी नेसले कपडे, त्यांचे जे चांगले पोशाख होते ते त्यांनी ठेवून दिले आणि पश्चाताप केला परात्पर परमेश्वराकडे. लीन नम्र झाले. त्या देशाचा राजा, त्याने गोंताट नेसला, डोक्यात शरीरात राख टाकून गोंताट नेसून पश्चाताप केला. प्रियजनांनो, आणि परमेश्वराने त्यांचा पश्चाताप स्वीकार केला आणि त्यांची क्षमा केली आणि त्यांना वाचवलं. त्या शहराचा नाश होऊ दिला नाही. तसा तोच परमेश्वर जो अनादिकालापासून आहे, तर तो अनंत काळापर्यंत राहणारा परमेश्वर आमचा आज माझी आणि तुमची वाट पाहत आहे की माझी रोजमेरी मुलगी, माझा मुलगा, माझी मुलगी कधी माझ्याजवळ पश्चाताप करत येत आहे. प्रियजनांनो, आज हा समय आहे. हा समय साधून घ्या, दडून जाऊ नका देऊ. प्रियजनांनो, हा समय टळू नका देऊ. तर या समयामध्ये आज हा समय त्यांनी दिलेला आहे तुम्हाला मला. यामध्ये पश्चाताप करा, लीन नम्र व्हा आणि कबूल करा की मी खूप 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 पापी आहे. परमेश्वरा, मला माझ्या सर्व अपराधांची मी आठवण करतो, जी माझ्या जीवनात मी केलेली आहे. त्या सर्व अपराधांची, त्या सर्व पापांची, मला कळत न कळत मी केलेल्या सर्व पापांची मी कबुली करतो. परमेश्वरा, प्रभू, माझ्या अपराधांची क्षमा कर. तुझ्या पवित्र पवित्र रक्ताने, जे तू माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी वाहिले, त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर, त्या तुझ्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने तू मला धुवून शुद्ध स्वच्छ कर. माझ्या अपराधांना धुवून काढ, माझ्या पापांची क्षमा कर आणि तू माझा
वैयक्तिक उद्धार करता तारणार आहेस, हे मी कबूल करतो, कबूल करते. प्रियजनांनो, परमेश्वरा मला तुझं लेकरू बनव, मला तुझं लेकरू बनण्यास लायकीचं बनव. आणि हे हे जो पश्चाताप मी करत आहे माझा स्वीकार कर आणि मग मला तुझं लेकरू होण्यास लायक बनव. तुझा स्वभाव दे, तुझा स्वभाव दे मला. सर्वांना प्रीती करणारं, सर्वांना क्षमा करणारं आणि क्षमा करून विसरून जाणारं तुझा स्वभाव दे मला. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. प्रियजनांनो, आज हा समय त्यांनी दिलेला आहे. आज तुम्हाला तुमच्या भाऊनं, तुमच्या बहिणीनं, तुमच्या कोणत्याही नातेवाईकांनी तुम्हाला शिवीगाळ दिली असेल, भांडणं झाले असतील, क्षमा करा. सर्वांना क्षमा करा. किती त्यांनी घोड अपराध केला असेल, क्षमा करा. कारण तुमची आणि माझ्या घोड पापांची, ज्याच्या जी पाप आपण केलेली त्या पापांची क्षमा कधी होणार नाही, अशा घोड पापांची, असे लाखेसारखे लाल पाप आपण केलेले असताना त्या अपराधांची माझ्या प्रभूना माझी क्षमा केलेली आहे. माझ्या परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वराने यहोवाने माझी क्षमा केलेली आहे. तर मी माझ्या नातेवाईकांची, माझे जे भाऊबंद आहेत त्यांची मीही क्षमा का नाही करणार. मी सर्वांना अंतःकरणापासून सर्वांची मी क्षमा करते. प्रियजनांनो, जसं आपण प्रभूची प्रार्थना करतो, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे. ऋण म्हणजे काय प्रियजनांनो? आमचं मन कोणी दुखवलं, आमचं मन, आम्हाला कोणी भांडणं तंटा केले, शिव्यागाळ्या दिल्या, मारलं, त्या व्यक्तीची, ती भाऊ बहीण, त्या भाऊ बहिणीची मी क्षमा करते. कारण माझ्या प्रभूनं माझ्या अपराधांची क्षमा केलेली आहे. आणि जर तुम्ही आणि त्यांना क्षमा करणार नाही तर प्रभूचं प्रार्थना आहे आपण जी करतो, जशी मी आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, जशी मी माझ्या अपराधांची क्षमा केलेली आहे, तशी तू माझ्या अपराधांची क्षमा कर. आणि जर आपण नाही क्षमा करणार तर आपली पण क्षमा होणार का प्रियजनांनो? एकदम क्लिअर कट आहे. परमेश्वराचं वचन क्लिअर आहे. तुम्ही करा, नाही तर तुम्हाला करणार नाही. तुम्ही करा तेव्हा तुमची होणार. तसेच तुमचे ऋणे आम्हास सोडू, है ना? जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोडू, असं परमेश्वराचं वचन आहे. प्रियजनांनो, आम्हाला सर्वांना क्षमा करायची, सर्वांना क्षमा करायची. प्रियजनांनो, माझे शेजारी देखील आम्हाला कधी कधी काहीतरी बोलतात, घाण बोलतात, परंतु आम्ही त्यांना क्षमा करतो. का? त्यांना समजत नाही ते काय बोलतात, त्यांना समजत नाही ते काय बोलतात, त्यांना समजत नाही. कारण त्यांना जिवंत देव कोण आहे त्यांना माहित नाही. त्यांचा निर्माण करता कोण आहे, खरा जिवंत देव कोण आहे त्यांना ओळख नाही. प्रियजनांनो, परंतु तुमच्या माझ्या वागण्याने, तुमच्या माझ्या प्रीतीपूर्ण वागण्याने ते परमेश्वराकडे वळतील, असं वचन आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला तेच करायचंय. सर्वांवर प्रीती करायची, सर्वांवर क्षमा करायची, सर्वांना जवळ करायचं आहे. प्रियजनांनो, हे परमेश्वराने दिलेले आपल्याला जिम्मेदारीचं काम आहे. मिशन म्हणजे काय? प्रीतीचं मिशन दिलेलं आहे येशू मसीहनं. कोणता चाकू, भाले, तलवार चालवायचं मिशन नाहीये, तर प्रीतीचं मिशन दिलेलं आहे त्यांनी. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी प्राण दिलाय त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर. प्रियजनांनो, आणि ही प्रीतीची ज्योत आपल्याला सर्वांना द्यायची आहे, सर्वांना द्यायची. त्यांनी आपल्याला फ्री दिलेलं आहे, आपल्याला पण फ्री द्यायचंय, फ्री द्यायचंय. नो कॉस्ट, नो कॉस्ट, नो कॉस्ट. नॉट फॉर सेल लिहितात ना MR लोक. नॉट फॉर सेल, हे विकासाठी नाहीये, हे केवळ त्यासाठी फ्री. येशू मसीहनं त्याचं फ्री बलिदान केलेलं आहे. तू चांगली वागशील रोज मेरी, तू माझ्यावर प्रेम करशील तर मी तुझ्यावर प्रीती करणार, तेव्हा मी तुझ्यासाठी प्राण देणार, असं म्हटलं का परमेश्वराने? त्यांनी स्वतःहून खुदाने, खुद आकर मेरे लिए जान दिया है, खुद आया हो, वो खुदा है, वो खुदा है, वो मेरा जिंदा खुदा है. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर, प्रीतीचा सागर, दयेचा सागर, कृपेचा सागर परमेश्वर तुमची आणि माझी आज वाट बघत आहे. प्रियजनांनो, हा समय जाऊ नका देऊ. पश्चाताप करा आणि
आशीर्वादाने भरून काढा आपलं जीवन. तुम्हाला आणि मला परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने ओतप्रोत भरभरून काढो. आमेन.